आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपल्या नावावरती नोंदवला. त्याचे पिताश्री आणि स्वतः करुणाकर कोटियन सर यांना आपण पाहत आहोत. सुशांत मांजरेकर सर यांना आपण पाहणार, अनिलजी आवळेगावकर सर यांनाही आपण पाहणार आहोत. दोन असे ऑफिशियल्स की ज्यांच्या माध्यमातून ISPLच्या स्पर्धेमध्ये एक चांगल्या रीतीने कामकाज करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान नेहमीच दिले, असे तिन्ही ऑफिशियल्स आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कारण क्रिकेटला शिस्त आणि शिस्तबद्ध असं क्रिकेट बनवण्यासाठी या तिन्ही अंपायरकडे नेहमी चांगल्या रीतीने पाहिलं जातं. टॉस जिंकला या मॅचचा आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे वाळकेश्वर सुपर किंग या टीमने. चला, एक्स्ट्रा प्लेयर जितके असतील त्या मी सर्वांना विनंती करेन, प्रथमतः तर आपण मैदानाच्या बाहेरच्या बाजूला जिथे चेंडू जाईल तिथून चेंडू उपलब्ध कसा करून देता येईल त्यासाठी आपण उपस्थित राहा आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये जास्तीची गर्दी होणार नाही याकडे लक्ष वेधूयात. चला, लक्ष वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये कोणीही उपस्थित राहणार नाही. आयोजकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. कोणताही अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहणार नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. वाळकेश्वर प्रीमियर लीग 2024चा अभूतपूर्व सोहळ्याला होतीये प्रारंभ आणि या स्पर्धेचा होतोय हा शुभारंभ. चला, लक्ष वेधूयात. कोणताही एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहणार नाही याकडे लक्ष वेधूयात. कोणी मैदानावरती उपस्थित राहणार नाही. ज्या संघाची मॅच आहे ते संघ वगळता इतर कोणताही खेळाडू मैदानावरती उपस्थित राहू नये याकडे लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला स्वतः कॅप्टन रामानुज वर्मा ॲज अ कॅप्टन आणि त्याच्या साथीला सुशील बने याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती अर्थात रामानुज वर्मा याला आपण ॲज अ कॅप्टन म्हणून पाहतो आहोत आणि तो स्वतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुशील बाने त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आघाडीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही ऑफिशियल्स एका बाजूला आपण पाहतो सुशांत मांजरेकर सर, करुणाकर कोटियन सर यांनाही आपण शुभेच्छा देऊयात पहिल्या मॅच साठी. लक्ष वेधूयात. ज्या संघांची मॅच नाही आहे त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर किंबहुना चेंडू ज्या ठिकाणी अडचणीमध्ये जाईल तिथून चेंडू कसा अवेलेबल करून देता येईल यासाठी आपण उपस्थित राहावं. लक्ष वेधूयात. जे एक्स्ट्रा टीम आहेत ज्यांची मॅच नाही आहे ते संघ कृपया मैदानाच्या बाहेर आपण जिथे चेंडू जाईल तिथून आणून कसा लवकरात लवकर देता येईल यासाठी लवकरात लवकर आपण उपस्थित व्हा. पहिल्या मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती महबूब शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. महबूबच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. पहिली मॅच सामना पाहायला मिळतोय तो अर्थातच महत्वपूर्ण लढत जी मात्र येत असताना वाळकेश्वर सुपर किंग्स आणि वाळकेश्वर श्रीराम योद्धास या दोन संघांदरम्यानची लढत आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा वाळकेश्वर सुपर किंग या टीमने पाचारण केलंय. वाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमला बॅटिंगसाठी सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. ग्रीन पार्कचं हे मैदान अगदी वाळकेश्वर उच्च भूभाग म्हणून या नगरीला संबोधलं जातं आणि मुंबापुरीमधील एक महत्वाचं असं ठिकाण, महत्वाचा असं परिसर, पानगंगा तलाव, वाळकेश्वरचं मंदिर, त्याहूनही अधिक प्रसिद्ध इथलं क्रिकेट आणि याच क्रिकेटमध्ये नाहून निघण्यासाठी ही क्रीडा नगरी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळते. प्रारंभ आरंभ आणि करूयात आपण या स्पर्धेचा शुभारंभ. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा
पहिला बॉल पडेल. सामन्याला होती सुरुवात. टाळ्यांचा गदर होतोय. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महबूब शेख सज्ज होत असताना राईट आर्म अराउंड द विकेटने पहिला बॉल. अगदी बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव निश्चित मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. श्री गणेशा झाला या स्पर्धेचा. वॉट स्टार्ट. एक चांगली सुरुवात. कॅप्टन रामानुज वर्मा याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली आहे. सुरुवात चांगली झाली या स्पर्धेची. सुशील बाने आणि रामानुज वर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती यावेळेला सुशीलला आपण पाहतोय. हा बॉल बॅकअप द लेंथ होता. ऑन साइडला खेळलाय. मनगट वळवत असताना घोषांकित क्षेत्र आहे. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली झाली. आक्रमक पवित्रा सुशीलने इथे दाखवलाय. बॅकफूट फ्रंट फूट हा भेदभाव करत नाही हा खेळाडू. चांगली बॅटिंग करण्यामध्ये त्याला नेहमीच महारथ प्राप्त झालेलं पाहायला मिळालंय. या मैदानावरती अनेक वेळेला मोठमोठे खेळाडूंनाही आपण खेळत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील बोट आकाशाकडे. खेळाडू क्रमांक पहिला कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला सुशील बादेबाद. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न परंतु काय झेल टिपला यस त्यांच्या पाठीमागे. एक चांगला झेल पाहायला मिळाला. तदनंतर सेलिब्रेशन इथे मैदानावरती अनेक वेळेला मोठमोठे खेळाडूंही आपण चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी ग्रीन पार्क चषक याच मैदानावरती पार पडण्याचा प्रयत्न पंचांकडे. भारतातील टेनिस क्रिकेटचे तारे सितारे याच मैदानावरती पाहायला मिळाले होते आणि त्याच मैदानावरती आपण पुन्हा एकदा या मैदानावरती अनेक वेळेला मोठे खेळाडूंना आपण खेळत असताना पाहायला मिळाले. नाट्य आणि बॉल क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी फोडली. सुशील बाने बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मोहित राजक स्ट्राईक एंड वरती असेल. विकेट मिळवली आहे महबूबने. पुढचा बॉल. यावेळेला देखील बॅकफुटला ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेण्याचा पवित्रा. प्रयत्न इथे हाडून काढला क्षेत्ररक्षकाने. वेगाने आला चेंडूवरती. कोणती मुभा नव्हती धाव मध्ये हे चांगल्या रीतीने मोहितने ओळखलं आणि लगेचच आपला इरादा बदलून घेतला. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय कारण हे सिंगल संघासाठी अंगलट येऊ शकते. अगदी त्याच वेळेला या सिंगल वरती कुठे ना कुठेतरी जोखीम आपण ही पत्करतोय. या गोष्टी त्याने चांगल्या रीतीने जाणल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला. वाईड यॉर्कर. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे खेळाडू. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. उजव्या स्टेच्या बाहेर एक सिंगल आली बाईटच्या स्वरूपामधून. चांगली रनी बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चिकी सिंगल्स तुम्हाला अर्जित कराव्या लागतील. जोखीम तुम्हाला घ्यावी लागेल. सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. एक एक रन्स फार इम्पॉर्टंट आहे या मैदानावरती आणि त्या पाहायला मिळाल्यात. सिंगल अर्जित केली आहे बाईटच्या स्वरूपामधून का होईना. 4 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमला आपण पाहतोय. श्रीराम योद्धासला योद्धास प्रमाणे लढावं लागेल. आपली लढवय्या वृत्ती इथे स्पष्ट करावी लागेल. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता. महबूबचा कमी गतीने टाकला. घोषांकित क्षेत्र. धाव मिळेल. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 5 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट्स. एक खेळाडू बाद झाल्यानंतर केवळ 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक चांगलं षटक म्हणता येईल कारण विकेटही मिळवली. त्याच वेळेला धावाही कमी खर्च केल्यात. केवळ आपण पाहिलं तर 5 धावा नाम मात्र खर्च करत असताना महबूब शेखने एक चांगली गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोणाला पाचारण करण्यात येत आहे. किंबहुना या धावा रोखण्यासाठी महत्वाची असणारी ही बाब. गोलंदाजी मार्कवरती सनी मोरिया याला पाचारण करण्यात आलंय. सनी कशा धाटणीची गोलंदाजी करेल किंबहुना जशी महबूबने गोलंदाजी केली आहे त्या धाटणीची गोलंदाजी करणं त्याला गरजेचं राहणार आहे. लेफ्ट हँडवर गोलंदाज आहे आणि किंबहुना आपण पाहिलं ना तर लेफ्ट हँडर गोलंदाजाला नेहमीच देवाचा भरदहस्त लाभलेला पाहायला मिळालाय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतात. बाहेरच्या चेंडूत बाहेरच्या दिशेने चेंडू काढण्यामध्ये सक्षम असतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळाला. अर्थात सनी
बाकफुटले येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणती धाव इथे प्राप्त होणार नाही. सनी मोरिया पहिला बॉल चांगल्या धाटणीचा, चांगल्या लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळालाय. सनीकडे ही खासियत आहे, ही कमालीची गोलंदाजी करण्याची त्याच्याकडे ही क्षमता पाहायला मिळाली आहे. चांगला बॉल चांगल्या धाटणीवरती, किंबहुना त्याला सुवर्णमध्ये पहिल्या बॉलवरती गवसलाय असंच म्हणावं लागेल. पहिला बॉल चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. तदनंतर पुढे काय बॅकअप द लेन टाकला, गुड लेन स्पॉटवरती हा बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रिजन मध्ये एक धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नौका पैलतीरी लावावी लागेल. इथे पुन्हा एकदा काय घडतं पंचांगड्या, पील बोट आकाशाकडे, मोहित तंबूच्या दिशेने यष्टीचितरित्या तो देखील बाद झालाय. स्टंप आउट. खेळाडू होतो दुसरा बाद. स्टंपिंग केलं यष्टी रक्षकाने, चांगलं प्रसंग अवधान दाखवलं. कॅच निसटला होता परंतु तदनंतर चेंडूची पकड, प्रसंग अवधान चांगलं दाखवलं आणि आणखीन एक खेळाडू बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतं. अर्थात गणेश गोरिवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल सनीचा हा चेंडू खोला टाकला. इथे मात्र गणेश रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला होता. खोलात हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. स्वागत आहे आपलं मैदानाच्या आतमध्ये. सनी मोरियाने हे सांगितलं चांगली ऍक्शन आहे, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. उजव्या एसीच्या बाहेर बॉल टाकण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. पहा पुन्हा एकदा बॅकअप दिलाय, ऑन साइडला केला, बॅटचा स्टिकर दबा लागलाय. घोषांकित क्षेत्रात धाबा मिळतील इथे. ते एकंदरीत 2 दुहेरी धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 7 धावा, 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा असं स्वरूपाचं षटक. महबूबचं यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची घेतली लिडिंग एज. घोषांकित क्षेत्र पुन्हा एकदा आहे. धाव मिळेल ती केवळ 1. डिक्लेअर झोन जास्तीचे आहेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 6 षटकांच्या लढतीच्या दरम्यान 9 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले. 2 संघ अडचणीमध्ये आहे. या धावसंख्येवरती लगाम लगावलाय गोलंदाजांनी असंच म्हणता येईल. वाळकेश्वर सुपर किंग्सच्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. विकेट मिळवल्या, ज्या गोष्टी हव्या होत्या त्या इथे पाहायला मिळाल्यात. दोन्ही खेळाडू बाद झाले. दोन्ही खेळाडू आपण एक कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये आणि एक यष्टीचितरित्या बाद होत असताना पाहायला मिळालाय. काहीसे फेरबदल करण्यात येतात. महबूब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना महबूब शेख पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. महत्वपूर्ण योगदान त्याचं आपल्या संघासाठी राहिले. षटकार आणि चौकार कधी येतील हे पाहणं गरजेचं. फुललेनचा बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धाव मिळेल ती केवळ 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 रन्स. WPL सीझन 2 दुसऱ्या पर्वातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन महबूब आरामात विकेटने गोलंदाजी करत असताना एक अँगल बनवला त्याने. मुभा देत नाहीये कोणताही मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी फलंदाजाला. अचूकतेने गोलंदाजी होतीये. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला हाताला थोडासा रोम दिला, त्याचा फायदा उचलला बॅटर रामला. आपण पाहतो सायकलीवरती चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रामानुज वर्मा खोला टाकला. फुलरलेनचा बॉल मनगट वळवली. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक ज्यावरती धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ 1 सिंगल आली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. स्वतः उभा राहिलाय निर्भीडपणे, निर्धास्तपणे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि रामानुज वर्माला हे खेळ करून दाखवावा लागणार आहे संघ अडचणीमध्ये असताना. हा फ्रॅकर बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. इथे धावा मिळतील त्या केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने
वतरत असताना 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. या षटकामध्ये रन आल्यात, या ओव्हरमध्ये रन्स आल्यात. चांगली बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण एकंदरीत पाहिलं ना तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 खेळाडू बाद झालेत. सूर गवसलाय रामानुजलाही, आणि किमोना अगदी त्याच वेळेला चांगल्या दाठणीशी बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. त्याचा टान्स काहीसा निराळा आहे. हा बॉल इथे मात्र डावी एसटी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स येत असताना व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. फवाद आलमची आठवण करून देतो किमोना शिवन नारायण चंद्रपॉलची. चेस जी आहे ना ती मात्र पुढे काढतो, आणि अगदी आपण पाहिलं ना तर गोलंदाजाला आपली चेस दाखवतो. फ्रंट कडे पाहत राहतो, आणि वेगळा टान्स आहे खेळाडूचा. या वेळेला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र. धावा मिळतील ते केवळ 2. दुहेरी धावा इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येतो. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. एक्स्ट्रा रन्स देखील आल्यात. धावांचा ओघ थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी. रामानुजने संपूर्णतः सूत्र आपली हाती घेतली आहेत. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असं म्हणतोय संघ, परंतु त्याच धाटणीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रामाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लोअर फुलटोज ऑन साइडला. इथे एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. एक सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. या षटकामध्ये 10 धावा आल्या. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटक 3 संपलेत. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आहेत. धावांची लयलूट आता मात्र थांबवावी लागेल. कुठे ना कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. स्पीड ब्रेकर हवा या धावसंख्येला, कारण जर का या धावगतीने धावा जर आल्या तर कुठे ना कुठेतरी संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये सनी. पुन्हा एकदा सनी मोरियाला पाचारण करण्यात आला. डावखुऱ्या हाताचा जलद गती गोलंदाज, या द्रुत गती गोलंदाज, एक कुशल आणि एक उत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल खोलात टाकला. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलेत. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. धावा मिळतील त्या 2. दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती. रामानुज वर्माला आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. आत्मविश्वासाने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स चांगला आहे कॅप्टनचा. चांगली बॅटिंग करत असताना संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार. पुढचा बॉल कमी गतीने खोला चॉप केला. हलक्या हाताने कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतो. धाव मिळणार नाहीये. एक्सलेंट बॉलिंग बाय सनी मोरिया. चांगल्या धाटणीचा बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर, तोही खोलात. अचूकतेने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय. पहा अचूक त्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर यावेळेला खेचून मारलाय. पुल केलाय. कुशांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील इथे 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. 23 धावा धावफलकावर. सनी बॅकअप द लेन वरती टाकला. त्यावरती मोठा फटका आला. यावेळेचा बॉल फुल लेनचा हाताळण्याचा प्रयत्न. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतील. 2 एक्स्ट्रा रन्स आल्यात. आव्हानात्मक स्वरूपामध्ये आपण पाहिलं ना तर एकंदरीत 2 व्हाईट बॉल आल्यात आणि एक बाईच्या स्वरूपामधून एकंदरीत 3 रन्स आल्यात एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. 24. 24 धावा धावफलकावर. फुलर लेनचा बॉल. आणखीन एक ऑन साइडला हलक्या हाताने खेळला होता. वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात आली. रामानुज वर्मा चित्याची चपळाईने हरणाचा वेग इथे त्याने धारण केला. काय धावलाय तो. वेगाने इथे धावत असताना पाहायला मिळाला.
हुसेन बोलने जर का त्याला पाहिलं असतं ना आज त्याला येवा वाटला असता. इतक्या वेगाने त्याने रन्स कंप्लीट केले. रामानुज वर्माने सिंगल आली आहे. 25 आल्यात. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. धावा मिळतील या फटक्यावरती. 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इनसाइड आउट चांगले खेळतो गणेश गोरिवले. लोअर फुल टोस समोरच्या दिशेने लांब लचक. या स्पर्धेतला पहिला षटकार आलाय. वाळकेश्वर प्रीमियर लीग या स्पर्धेतला पहिला षटकार लगावण्याचा मान सन्मान आणि बहुमान गणेश गोरिवलेला. गणेश गोरिवले याने ठोकलेला षटकार गणेशने स्त्री गणेशा केलाय. या स्पर्धेचा षटकारानं धावफलकावरती धावा एकंदरीत 33 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये 14 आल्यात. मागील 2 षटकांचा विचार केला ना या आधीच्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये 14 आल्या. आता पुढे काय प्रणय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. प्रणय कदम चांगल्या रीतीने खुल्या गटामध्येही आपलं नशीब आजमावत असताना त्याला आपण पाहिलंय. किंबहुना प्रणय कदम हा असा खेळाडू राहिलाय की चांगल्या रीतीने क्रिकेट त्याचा आपण नेहमी पाहिलेला आहे. पुढचा बॉल घेऊन प्रणय कदम कमी गतीने बॅकफुटला ऑन साइडला केलाय. प्रणय कदमचा पहिला बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये धावा मिळाल्या त्या 2. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं जे क्रिकेट आहे रायगड नगरीतील पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट नेहमी चांगल्या रीतीने खेळत असताना प्रणय कदमला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. लपेटला होता. बॅटची टोला लागला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या 2 पळून पूर्ण केल्यात. रामानुज वर्मा चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती 37 रन्स ऑन दी बोर्ड. प्रणय कदम वरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न. जास्तीची लेंथ जर का तुम्ही दिले ना रामानुज वर्माला तर तो तुम्हाला बक्षणार नाहीये. चांगले स्ट्रोक त्याच्याकडे बॅकफुटला तो निष्णात आहे. डाव्या यष्टीवरती हा बॉल पाहायला मिळाला आहे. सिंगल मिळेल. व्हाईट बॉल येत असताना अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 38 आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावर ही पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. चांगल्या रीतीने भागीदारी पाहायला मिळाली. पहिला खेळाडू बाद झाला. तदनंतर आपण पाहिला पुढचा बॉल खोला टाकला. इथे प्लेड ऑन. प्रणय कदमने इथे खेळाडूला बाद केलाय. रामानुज वर्मा प्लेड ऑन झालाय. खेळाडू होतो 3रा बाद. प्रणय कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आला नाही तर त्याने विकेट देखील मिळवली. चेंडूने काटा बदलला आणि काटा काढला. रामानुज वर्माचा तो बाद झालाय. नवीन बॅटर जीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जीत गुज्जर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर आहे. ही बॅटल पाहण्याजोगी राहील कारण एक लेग ब्रेक गोलंदाजी करण्यामध्ये प्रणय कदमला महारथ आहे आणि तो गोलंदाजी करत असताना एक लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी करेल. पुढचा बॉल हा राईट हँडर बॅटरचा राईट हँडर बॉलरचा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटर साठी लेग ब्रेक राहिला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय चेंडू. या षटकामध्ये कमबॅक चांगलं झालंय. 38 धावा धावफलकावरती आहेत. विकेट मिळवली आहे प्रणयने. चांगली गोलंदाजी केली आहे. डॉट बॉल आलाय. 38 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 खेळाडू बाद झालेत. या षटकामध्ये विकेट मिळवला. खोलव्या टप्प्याचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. कमी गतीने चांगल्या धाटणीची गोलंदाजी प्रणयने केली आहे. अचूकतेने गोलंदाजी करतोय. पहा व्हेरिएशन चांगली आहे. व्हरायटी चांगली आहे त्याच्याकडे आणि व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रणय कदमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
अचूकता, निर्भयता आणि निडर अंदाजामध्ये त्याने बॅटिंग केली आहे, गोलंदाजी केली आहे. हा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅटची लिडिंग एज, गोशांकित क्षेत्र. धावा इथे मिळत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतील. ते एकंदरीत 2 दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. 40 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये धावा कमी आल्या, या षटकामध्ये धावा थांबल्या. केवळ 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला प्रणय कदमने. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 40 ला 3. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 40 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजीमध्ये फेरबदल, शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक. अशोक आला गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अशोक त्रिवेदी. पहिला बॉल हाफ ट्रॅक करता होता, ऑन साइडला केला. पहिल्या बॉल वरती दुहेरी धाबा इथे अर्जित खेळण्यात आल्यात. अशोक त्रिवेदी पहिला बॉल हाफ ट्रॅकरचा त्याला. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर आर्कर्स टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहिला स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धाबा इथे मिळतील. प्रत्येक धाव चेंडूवरती येणाऱ्या दुहेरी धाबेचा हा फटका हा महत्वाचा राहू शकतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा धाव फलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेला यष्टिरक्षकाचा वेध चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. यष्टांच्या पाठीमागे ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतोय यशपाल ठाकूर यांना. चीते की चाल, बाज की नजर और यशपाल ठाकुर के विकेट कीपिंग पे कोई संदेह नहीं करते. खोला टाकला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळला. चांगला स्ट्रोक. गणेश मैदानाच्या आतमध्ये गणेश गोरिवले. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा. चांगल्या रीतीने स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 साइड आउट चांगले खेळतोय. हँड आणि कॉर्डिनेशन पाहतात बनलंय गणेशचं. 4 आर्म स्टेजेस स्ट्रॉंग आहेत. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. 46 धावा धाव फलकावरती. 46 रन्स ऑन दी बोर्ड. मॅच बॉल आलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत जिथे 46 वरती जाऊन स्थिरावलेलं. अशोक त्रिवेदी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु धावा खर्च त्याने जास्तीचा खर्च केलात. पुढचा बॉल. याही वेळेला चांगला स्ट्रोक आहे. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे खेळाडूचा. धावा मिळतील तर पुन्हा एकदा 2. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावेचा फटका. 8 धावा तर अद्याप बनवलेल्या आहेत. 48 धावा धाव फलकावरती आहेत. 48 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 48 धावा. एक फायटिंग टोटल. मिस टायमिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक चांगला झेल महबूबने टिपला आणि खेळाडू होतोय तो बाद. पहिलं सत्र येथे संपुष्टात आलं. 48 धावा धाव फलकावरती आहेत. 49 धाव संख्येचं टार्गेट. 49 रनचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. चला टॉस करण्यात येईल. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर आर्कर्स टीमचा कॅप्टन. चला या आपण टॉस करूयात. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर आर्कर्स टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच बोथ टीमचे कॅप्टन आपण लक्ष वेधूया. टॉस साठी या.
दोन्ही टीमचे कॅप्टन चला नेक्स्ट मॅच लवकरात लवकर येऊन उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल. यावेळेला टॉस व्हायला हवा. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. प्रत्येक संघाचं लक्ष वेधूयात. प्रत्येक इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करण्यात येईल. चला नेक्स्ट मॅच टॉस थोड्या वेळामध्ये करूयात, परंतु त्याआधी चला ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत. 49चं टार्गेट इथे आहे. 49 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाळकेश्वर सुपर किंग्स टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. बॅटिंगसाठी पाचारण केलं होतं बाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमला. बॅटिंग करत असताना बनवण्यात आल्यात 48 रन्स. 49 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. स्कोर कार्डचा एकंदरीत विचार केला जिथे पूर्वार्धामध्ये धावा चांगल्या रीतीने बनवल्या. रामानुज वर्माच्या बॅटमधून आपण 20 धावा पाहायला मिळाल्या होत्या. अगदी त्याच वेळेला चांगली बॅटिंग गणेश गोरिवलेने देखील केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 19 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीत पाहिलं ना अपवाद बघत या दोन खेळाडूंच्या या खेळीच्या जोरावरती बनवण्यात आल्या त्या 48 एक्स्ट्राचा विचार केला तर एक्स्ट्रा रन्स आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा आल्या त्या तब्बल 4 एक्स्ट्रा पाहायला मिळाला. 48 बनल्यात. 49चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय रॉनी या टॉस करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच दीपक आणि प्रणय दोन्ही कॅप्टन. नेक्स्ट मॅच वाळकेश्वर आर्कर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. या आपण स्वागत करूयात. महाराष्ट्राचा गोरा आवाज आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर यांचं देखील आगमन होतं. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. एवढ्या उत्तरार्धाकडे सामन्याला होईल सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मनीष आणि गोलंदाजी मार्क मध्ये पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला रॉनीच्या बॅटमधून. रॉनीचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्रंट एक पुढे आणलं. बॅटचा फेस ओपन केला. प्लेसमेंट चांगली होती. अमित आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षीचा बेस्ट बॅटर म्हणून पुरस्कार या खेळाडूला मिळाला तो रॉनी. हा बॉल देखील मोठा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने घोषांकित क्षेत्र. धावा इथे मिळतील त्या केवळ 2. 49चा पाठलाग करायचा. इंटेंट चांगला आहे. अप्रोच चांगला आहे. धावा गोळा करायचा. प्रत्येक बॉलवरती एक मोठा स्ट्रोक यायलाच हवा. हा प्रयत्न इथे पाहायला मिळाला रोनीचा. आणि रॉनी या गोष्टी चांगल्या रीतीने करत असताना नेहमीच पाहायला मिळतो. अचूकतेने गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज. अर्थात पहिल्या षटकामध्ये मनीष पवारला आपण पाहतोय, परंतु मनीष पवारवरती हल्ले चढवल्यात. पुढचा बॉल बॅक ऑफ द लेन. बॅटचा स्टिकरला लागला. पॉइंटला खेळलेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला येत असताना केवळ दिशा दिली. रॉनी या गोष्टी करण्यासाठी चांगला निष्णात आहे. तरबेज आहे या गोष्टींमध्ये. कारण घोषांकित क्षेत्राचा पुरेपूर फायदा कसा उचलायचा. चेंडूच्या मेरिटवरती खेळत असताना उसळी घेणाऱ्या बॉलला गतिशील गोलंदाजाला कसे आपण हल्ले चढवायचे आणि जास्तीच्या वेगाचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय. पुढचा बॉल
कमी गतीने टाकला, ऑन साइडला खेळलेत. घोषांकित क्षेत्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धाव इथे मिळेल. त्या 2 दुहेरी धावा इथे प्राप्त होत असताना दोन धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती धावून पोहोचते. 8 धावा धावपलक्यावरती आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना 49चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल लोड फुलटोज. यावेळेला कमबॅक चांगलं झालं. खोलात टाकण्याचा प्रयत्न मनीष पवार. मनीष पवारने चांगला हा चेंडू इथे टाकत असताना तो पाहायला मिळाला. 5व्या बॉलवरती जो खोला चेंडू पाहायला मिळाला त्यावरती सिंगल आलेली नाहीये किंवा रन्स आलेले नाहीये असंच म्हणावं लागेल. मनीष पवारने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. अद्याप धाबा जरूर आल्यात त्याच्या षटकामध्ये, परंतु कष्ट करावे लागलेत बॅटरला. कमी गतीने टाकला. व्हेरिएशन पाहायला मिळाली होती या बॉलवरती. पिक केला रॉनीने. घोषांकित क्षेत्रामध्ये खेळलेत. धावा आल्यात त्या 2. जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 10 विदाउट लॉस. येणारे 30 बॉल 39 गरज. आने वाली 30 गेंदे 39 की जरूरत. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल तो अर्थात युनायटेड वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर आर्कस या 2 संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकलाय तो वाळकेश्वर आर्कस टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जो संघ टॉस जिंकतो प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जो मात्र घेण्यात येत असताना पाहायला मिळाला. स्पर्धेचं मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वातील लढत क्रमांक पहिली. वाळकेश्वर सुपर किंग विपक्ष वाळकेश्वर श्रीराम योद्धास या 2 संघांदरम्यानची लढत. पाठलाग चालू आहे या धावसंख्येचा. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. येणाऱ्या उर्वरित 5 षटकामध्ये 39 ची गरज. एखादा मोठं षटक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येतोय विनय रेड्डी. पहिला बॉल विनयचा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. विनय रेड्डी पहिला बॉल बॅकअप द लेंथ वरती वेगाने चेंडू टाकला. विनयचा पहिला बॉल चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू जो वेगाने इथे हाताळत असताना विनयला पाहायला मिळाला. अशा दाटणीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण हे बंदिस्त असं मैदान आहे. घोषांकित क्षेत्र जास्तीचं या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाचे कमकुवत दुवे आणि ताकदवान दुवे याचा अभ्यासच केला पाहिजे. पहा हा बॉल देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. वळण घेत असताना पाहायला मिळतोय. विनयच्या गोलंदाजीची ही खासियत निश्चित पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू पुलर लेनचा टाकला. दुसरा चेंडू बॅकअप द लेन टाकला. डाव्या यष्टीवरती अदभर वळण चेंडूला इथे प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला विनय रेड्डी. अमितला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावा खर्च केलेला नाही. शेवटच्या क्षणाला लेट कट केला. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो. धावा मिळतील त्या 2. दुहेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. अजूनही 37ची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते एकंदरीत या मॅच मध्ये 27 चेंडूचा खेळ शेष. 27 चेंडू आणि जिथे विजयासाठी 37ची गरज. 27 बॉल 37 रन रिक्वायर्ड टू विन. हा बॅकफुटला येत असताना ऑन साइडला केलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये धाव इथे मिळत असताना पुन्हा एकदा एक पाहायला मिळते. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 13. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब वरती आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहू शकता. फोर्स वनच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण करण्यात आलंय. पुढचा बॉल बॅकफुटला आणखीन एक पॉइंटला खेळलेत. घोषांकित क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना अमितला पाहायला मिळालंय. चेंडूच्या मेरिट वरती खेळतात. धावा गोळा करण्यासाठी ते जाणले जातात आणि आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ हा त्यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विनय रेड्डी.
कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर खोलात टाकला. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळाल्या. धाव फलकावरती 15 या षटकामध्ये आल्या. 5 येणारे 24 बॉल आणि 34ची गरज. 3 षटकानंतर पाण्याची जर का आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी मागू शकता. रोहनजी गुप्ते साहेब यांची संकल्पना फोर्स वन लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकता. आणि अगदी त्याच वेळेला क्रिक हिरोज वरती तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी घर बसल्या आपण गुणलेखकाची भूमिका अदा करणाऱ्या गुणलेखकाच्या माध्यमातून स्कोर बोर्ड अपडेट होत असताना पाल गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. रॉनी काय बॅटिंग केली या खेळाडूने. अविश्वसनीय परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. उजव्या एसीच्या बाहेरच्या बॉलला कट करतो. पॉइंटला चांगले खेळतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगले खेळतो. बॅकफुटला तो निष्णात आहे. पुल हुक चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावा आल्यात त्या 2. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला खाली ठेवला चेंडू. बॅटची आतली कट घेतली. एक सिंगल इथे अवेलेबल आहे. एक सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. 22 बॉल 31ची गरज. सचिन गोलंदाजी मार्क वरती आणि अगदी त्याच वेळेला रॉनी नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. दोन्ही एकाच संघातील प्लेयर आहेत. हा फटका चांगला फ्रंट लेग पुढे आणलं. मोठा स्ट्रोक परंतु धावा इथे मिळतील त्या केवळ 2. असं वाटलं होतं चौकार येतोय की काय. मोठा फटका तर निश्चित पाहायला मिळाला होता अमितच्या बॅटमधून. परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झाला. धाव मिळाली ती केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल आणि 29ची गरज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आणखीन एक. पूल चांगला केला. इथे सक्सेसफुल होतोय. धावा मिळतील त्या 2. अजूनही 27 हव्यात. 20 चेंडू आणि 27 धावा. 27 रन रिक्वायर्ड बाय विन. 20 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे या मॅच मध्ये. सचिनची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी भेदकता त्याची कमी पाहायला मिळाली. कारण 7 धावा त्याने खर्च केल्यात. 3 दुहेरी धावा त्याच्या गोलंदाजीवरती आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग अमितने केली आहे. पाना बॅकफुटला चांगल्या रीतीने हँडाना कॉर्डिनेशन त्याचं पाहायला मिळालं. फ्रंट लेग पुढे आणत असताना कव्हर्सलाही चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळत आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग 2024चा अभूतपूर्व 16 आपण पाहतोय. खोला टाकला. यष्टिरक्षकाचा वेध. रामाच्या हातून हा झेल निसटलाय. कॅच नाही तर ही मॅच सोडले की काय. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. धावफलकावरती धावा त्या 24. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आने वाली 18 गेंदे और जीत के लिए 25 की जरूरत. 18 बॉल 25 ची गरज. अठरा चेंडू आणि 25 ची गरज असताना गोलंदाजीमध्ये फेरबदल पुन्हा एकदा विनय रेड्डीला पाचारण करण्यात आलाय. या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली आहे. कमी गतीने चेंडू टाकतो. काही चेंडू वळवतो. काही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकतो. फलंदाजाला त्याचा माइंडसेट रीड करत असताना गोलंदाजी केली आहे. प्रत्येक 3 षटकानंतर आपण 1 मिनिटाचा टाइम आउट घेणार आहोत. तिथे तुम्हाला पाण्याची जर का पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी मागवू शकता. प्रत्येक 3 ओव्हर नंतरच केवळ आपण 1 मिनिटाचा अवधी असेल याकडे लक्ष वेधूयात. 3 ओव्हर नंतरच केवळ पाणी मैदानाच्या आतमध्ये झाले. इतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. कोणत्याही क्षणाला आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ शकत नाही. याकडे लक्ष वेधूयात. प्रत्येक 3 ओव्हर नंतर 1 मिनिट दिला जाईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतोय. वसंतला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला.
वसंत गोलंदाजी मार्कवरती दाखल होतात. रॉनी ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल पुढे सरसावला होता. रॉनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने आलेला बॉल सरप्राईज राहिला, खाली राहिला चेंडू अपेक्षेपेक्षा, कारण रॉनीने प्रयत्न केले होते की चेंडू उसळी जास्तीचा घेईल, परंतु इथे कमी गतीने टाकलेला हा बॉल वसंती असा पाहायला मिळाला. अचूकतेने गोलंदाजी केली वसंतने देखील. पहिला बॉल चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला. 17 चेंडू आणि विजयासाठी इथे आवश्यकता अजूनही 25 ची आहे. कमी गतीने खोलात टाकला. घोषांकित क्षेत्र पुन्हा एकदा आहे. धावा मिळतील त्या 2. गतवर्षीचा बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला, पहिल्या पर्व ज्याने अक्षरशः गाजवलं होतं, तो रॉनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चहू बाजूला फटकेबाजी चांगली केली आहे. कलात्मकता त्याच्याकडे बाखडण्याजोगी आहे. यावेळेला लॉंग ऑफला खेळलेला स्ट्रोक 10 मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. येणारे बॉल आहेत ते 15 चेंडू आणि 23 ची गरज. एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि खऱ्या अर्थानं वसंत नावाचा हा गोलंदाज या मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय. बॅटचा टोला लागलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील तर पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. लिडिंग एज घेतली होती, परंतु तितकंच एलिव्हेशन मिळालं नाही. फरक जास्तीचा पडलेला नाही आहे, कारण धावा आल्यात तर 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 28. कोंडी फोडावी लागेल. विकेट मिळवलेल्या नाही आहेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगली झाली आहे. खोलात टाकला. खेळाडू होतोय बाद. अनप्लेबल डिलिव्हरी. बॉल ऑफ द मॉर्निंग, बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट. अगदी सटिक लेंथ लाईन वरती वसंतचा हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला आणि रॉनी झाला इथे बाद. केवळ 4 धावा या षटकामध्ये आल्यात. वसंतच्या 1 विकेट देखील मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. कोंडी फोडली आहे खऱ्या अर्थानं, कारण आघाडीचे बॅटर जे मात्र चांगल्या रीतीने बॅटिंग करत होते, धावा गोळा केल्या जात होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवली. मॅच मध्ये पुनरागमन केलंय. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागलेली नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळालं. विकेटही आल्या, धावाही थांबल्यात. वसंत गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर यशपाल साठीचा हा बॉल उजवेशीच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या. त्या 4 विकेट मिळवली होती. एक येणारे बॉल आहे तुमच्याकडे, अर्थात 12 चेंडू आणि 21 ची गरज. 28 ला 1. 12 चेंडू आणि 21 धावा. मॅच आता दूर चालली आहे. 18 चेंडू आणि 25 ची गरज होती. या मॅच मध्ये केवळ 4 धावा आल्यात. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल आणि 21 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज. विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. त्याला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो विनय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. केवळ 1 धाव इथे प्राप्त होत असताना 20 ची गरज. 11 चेंडू आता मात्र 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सकारात्मक ऊर्जेने खेळत असताना या संघाला आपण पाहतोय टॉस जिंकला, जिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता सुपर किंग्स या टीमने. ऑन साइडला जिथे वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, धाव तर वेगाने इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. खराब फेकी झाली, त्याचा फायदा उचलला. धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 10 बॉल 19 ची गरज. 10 चेंडू आणि 19 धावा. दहा चेंडू आणि 19 ची गरज असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो विनय. यशपाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग वर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. ऍज अ कॅप्टन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पुढचा बॉल कमी गतीने आडवा बॅटने घोषांकित क्षेत्रामध्ये धावा इथे मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत.
9 चेंडू आणि 17ची गरज. 9 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना फुंकर मारून टाकावा लागणार आहे, कारण इथे निखार आहेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं जी का ऊर्जा हवी होती ना, ती ऊर्जा संचारली. कारण होतं ते महत्वाचं वसंत षटक, ज्याने या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं चांगल्या रीतीने. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू देखील यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. ISPL आज जगप्रसिद्ध आणि जगविख्यात अशी स्पर्धा ज्यांनी कव्हर केली त्या पंतांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेटला एक मोठं वलय या स्पर्धेने निर्माण करून दिलं. त्या स्पर्धेचे प्रमुख अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते सुशांत मांजरेकर सर यांना आपण पाहतोय. कमी गतीने डाऊन द ग्राउंड केलाय. धावा या बॉल वरती किती मिळतील या पाहाव्या लागतील, कारण इथे केवळ धावा मिळतील त्या 2. दुहेरी धाव्याने जास्तीचा फरक पडणार नाही. मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकार आणि चौकार अद्याप पाहायला मिळालेलं नाही आहे या उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये एक चांगला षटकार गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. गणेश गोरिवलेने डाऊन द ग्राउंड जो काही षटकार खेचला, या स्पर्धेतला पहिला षटकार खेचण्याचा बहुमान त्याच्या नावे राहिला. अभिनय बॅटची आटली कड घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 15ची गरज. 6 गेंदे जीत के लिए 15 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 15 धावा. येणारे 6 बॉल 15ची गरज. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच पहिली जी बाळकेश्वर सुपर किंग्स आणि विपक्ष बाळकेश्वर श्रीराम योद्धास या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. पाठलाग चालू आहे या धावसंख्येचा बाळकेश्वर सुपर किंग्स या माध्यमातून. अगदी या क्रीडा नगरीच्या गेट वरती असणाऱ्या प्रेक्षक वर्गाचे लक्ष वेधूयात. गेटच्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत त्याने कृपया बाजूला व्हा, कारण एखादा चेंडू सीमारेषेच्या समोर गेला तर तिथे धावत जाऊन क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवणं गरजेचं आहे. त्यासाठी गेट वरती असणारे जेवढे प्रेक्षक वर्ग किंबहुना खेळाडू आहेत त्यांनी बाजूला व्हावं. वसंत पहिला बॉल वसंतचा इथे समोरच्या दिशेने धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मनसूब हे उधळून लावल्या. चांगली गोलंदाजी झाली आहे वसंतच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये आला. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल देखील चांगला तो हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक कामगिरी चांगली राहिली आहे या खेळाडूची. बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन वसंतला सज्ज होत असताना आपण पाहतोय. बॅकफुटला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी पोहोचवत असताना पाहायला मिळेल. घोषांकित क्षेत्र असल्या कारणाने धाव मिळेल ती 1. झेल निसटला. सिंगल मिळत असताना पाहायला मिळते. रन्स थांबल्यात या षटकामध्ये देखील, कारण कम खर्च आणि जादा चर्चा असा स्वरूपाचं हे षटक इथे पाहायला मिळालं वसंतचं. या आधीच्या षटकामध्ये त्यांनी चांगल्या रीतीचे कामकाज केला होता. 4 धावा देत असताना 1 विकेट मिळवली होती आणि एक महत्वपूर्ण असं योगदान त्याचं आपल्या संघासाठी पाहायला मिळालंय. धावफलकामध्ये 36ला 1 आहेत. कमी गतीने टाकला हा बॉल. रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर उचलून घेतो. एक स्मार्टर होता. डॉट बॉल आला. आणखीन एक चेंडू चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळाला. 2 बॉल. आता मात्र 13ची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा वसंत. बॅकफुटला बॅटची लिडिंग एज घेतली, परंतु धाव मिळणार नाहीये. येणारा 1 चेंडू आणि 13ची गरज. टॉस हारले या मॅचचा, परंतु जिथे वाळकेश्वर श्रीराम योद्धास चांगलं परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. त्या केवळ 2 सामना इथे जिंकलाय वाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमने. चला नेक्स्ट मॅच लक्ष वेधूयात. वाळकेश्वर आर्कस टीम
टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, मैदानाचा ताबा घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच